भोंदू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी। खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार। खरात विरोधात काल आणखी 3 नवीन गुन्हे दाखल। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार। मुख्यमंत्री विधानसभेत काय माहिती देणार याकडे लक्ष। गॅस टंचाईचा फटका खासगी शाळांनाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी दिलं जाणारं जेवण बंद। मुलांना घरून डबे आणण्याच्या सूचना। नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा। ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार। ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष। लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढवणार। 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा। महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार। महिलांसाठी देशभरात 273 जागांचं आरक्षण। ठाण्यातल्या नालासोपारामध्ये कुत्रा चावल्यानं रेबीज झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू। 5 महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यानंतर कुटुंबियांकडून दुर्लक्ष। आरोग्य विभाग आता मुलीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करणार। कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता। 10 वकिलांची टीम मंत्रालयात। वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप।